रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी 31 मेची डेडलाईन दिली आहे आणि त्यावरून आता महाराष्ट्रात वातावरण तापू लागलंय. या संदर्भात पुण्यामध्ये भूषणसिंह राजे होळकर, प्राध्यापक लक्ष्मण हाके, इतिहास अभ्यासक संजय सोनवणे आणि संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते पाटील यांच्या वतीनं भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जे वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे त्या संदर्भात आज महाराष्ट्रामध्ये वादविवाद होत आहेत आणि त्याला जातीय वळण लागतंय की ह्या स्मारकाचा प्रश्न हा जातीय अस्मितेचा प्रश्न कोणीही करू नये. काही संघटना ज्या आतेताईपणाची भूमिका घेत आहेत, आम्ही तो पुतळा काढू, आम्ही तो पुतळा पाडू, त्या सगळ्या संघटनांना माझी हीच विनंती आहे की ज्या वेळेला लोकांच्या भावना एखाद्या स्मारकाशी जुडलेल्या असतात त्यावेळेला अशी आतेताईपणाची भूमिका जर कुठलीही संघटना घेत असेल तर ती भूमिका ही महाराष्ट्राची जनता आणि आम्ही कोणी खपवून घेणार नाही. त्यामुळे आम्ही पुतळा काढू, पुतळा पाडू ही भूमिका कोणीही घेऊ नये. ह्याच्यासाठी संभाजीराजेंच्या बरोबर पण मी बोलणार आहे. महाराष्ट्र शासनाला सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की हा विषय सोडवण्यासाठी आपण एक समिती गठीत करावी. त्या समितीमध्ये दोन्ही बाजूच्या इतिहास अभ्यासकांना घ्यावं. संजय सोनवणे असतील, इंद्रजित सावंत असतील, या सगळ्यांना जे कोणी असतील ज्यांचा अभ्यास आहे त्यांना एकत्रित बसवावं, त्यांचं मत जाणून घ्यावं आणि त्याच्यातून जो कन्क्लुजन निघेल त्याच्यावर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांनी एक भूमिका ठरवावी आणि त्या भूमिकेबरोबर सगळ्यांनी स्टिकअप राहावं. दुसरा महत्वाचा मुद्दा, 31 मेचं जे अल्टिमेटम दिलेलं आहे, 31 मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे 300वी. ती जयंती सबंध देशात साजरी होतीये. त्यामुळे त्या जयंतीला गालबोट लागेल असा कुठलाच प्रकार कुठल्याही संघटनेकडून झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही. देवी या सगळ्यांच्या होत्या. देवींची जयंती ही व्यवस्थित पार पडली पाहिजे. त्यामुळे अशी जर भूमिका कोण जाणून बुजून घेत असेल, त्यांचा हेतू मला माहित नाही, पण जाणून बुजून जर ही भूमिका घेतली असेल तर ती भूमिका आम्ही खपवून घेणार नाही. ज्यावेळी छत्रपती शिवरायांची समाधी रायगडावर परत पुनरुज्जीवित झाली म्हणा किंवा जीर्णोद्धार झाला, त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. परत तृतीय तुकोजीराव होळकर नरेश यांनी त्या समाधीसाठी, जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत केलेली होती. परत आपल्या छत्रपती शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूलच्या समोर जो काही पुतळा छत्रपती शिवरायांचा पहिला पुतळा झाला असं मानलं जातं, त्या पुतळ्याला सुद्धा तुकोजी होळकरांनी मदत केलेली होती. परत केळुसकरांची पुस्तकं इंग्रजीमधील ती पूर्णभर जगभर पाठवण्याचा जे काही तत्कालीन त्या कालावधीमधले 40,000 होळकरांनी दिलेले होते. आमचं म्हणणं असं आहे की ही जी काही सगळी मंडळी होती, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले आणि होळकर आणि त्यावेळची ही सर्व स्मारक समिती यांच्या हेतूविषयी काही इतिहासकार आणि संभाजीराजेंना शंका आहे का? या लोकांनी ज्या भावनेनं छत्रपती शिवरायांच्या समाधीचं, जी समाधी छत्रपती संभाजीराजेंनी उभी केलेली होती, त्यानंतर या समाधीची नासधूस कुणी केली? मग त्यानंतर या लोकांनी जी काही समाधीचा जीर्णोद्धार केला, रायगडावरती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जाऊन तिथं राहून ही समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या हेतूविषयी या लोकांच्या मनामध्ये शंका आहे का? मुळात रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजे भोसले यांची हकालपट्टी व्हावी, कारण विशाळगडाची नासधूस त्यांनी केलेली आहे. आता वाघ्या कुत्र्याचं नासधूस करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तेव्हा आम्ही जर 31 तारखेच्या आतमध्ये रायगडावरती जर काही नव्यानं असं जर काही प्रकरण घडलं तर तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा त्याला विरोध असेल. की वाघ्याचा आताचा जो पुतळा आहे तो ज्यावेळेस शिवस्मारकाचं काम पूर्ण झालं, मग उरलेलं जे काम होतं त्यासाठी शिवस्मारकाला काही पैसे कमी पडत होते. मग तुकोजीराजे होळकर यांनी देणगी दिली. त्या देणगीने त्यांनी सांगितलं की आधी स्मारकाचं काम कम्प्लीट करा आणि जे पैसे उरतील त्यातनं जो वाघ्याचा चौथरा आहे त्या चौथऱ्यावर पुन्हा वाघ्याचं स्मारक बनवा. आधी ताशीव दगडी असणारा वाघ्या हा नंतर पंचधातूचा बनवण्यात आला. ते कर्मकर नावाचे शिल्पकार होते, त्यांना बनवायला वेळ लागला.
1925 साली शिवसमाधीचं काम पूर्ण झालं आणि 1936 साली वाघ्याचं सुद्धा काम पूर्ण झालं. म्हणजे वाघ्या ऐतिहासिक नव्हता हा दावा जो केला जातो हा दादांचा चुकीचा आहे. दुसरी गोष्ट अशी की यांचं म्हणणं असं की शिवकालीन साधनांमध्ये वाघ्याचा उल्लेख काय येत नाही, मग वाघ्याच्या समाधीचा उल्लेख काय येत नाही, मग पुतळाबाईंची समाधी असेल, सोयराबाईंची समाधी असेल, इव्हन राजगडावर असलेल्या सईबाईंची समाधी असेल, त्याचाही कोणत्याही ऐतिहासिक बखरीमध्ये उल्लेख नाही. मग त्या नव्हताच का? असं तर होऊ शकत नाही. असं असताना प्रत्येक गोष्ट लिहूनच ठेवली जाते, ती आवश्यक वाटते असं काही नसतं. आणि आपल्या इतिहासामध्ये गोंधळ एवढा आहे की पावनखिंडचं युद्ध, आताच्या पावनखिंडी ज्याला आपण घोडखिंड म्हणतो किंवा तिचं नाव पावनखिंड झालं, तिथेच झालं की नाही झालं हा प्रश्न आजही आहे. त्यानंतर शिवा काशीद हे पात्र इतिहासात खरं आहे का खोटं आहे याच्याबद्दल सुद्धा वाद होत असतात. पण हे वाद ऐतिहासिक इतिहासकारांच्या पातळीवर ते सोडवले गेले पाहिजे. त्यामध्ये ज्याचा इतिहासाशी संबंध नाही, केवळ शिवघराण्याशी काहीतरी संबंध आहे किंवा एखाद्या विशिष्ट जातीशी संबंध आहे म्हणून दुसऱ्या जातीचा द्वेष करायचा आहे आणि त्यातनं शिवस्मारक च्या शेजारी असणारा वाघ्याचा जो ऐतिहासिक आहे याच्याबद्दल शिवकालीन पुरावे आहेत, त्रयस्थ पुरावा पण आहे, याच्याकडे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करायचं. हा जो प्रकार आहे इतिहासाची मोडतोड कशी केली जाते आणि त्याच्यावर आज समाजामध्ये, आज वर्तमान समाजामध्ये कशा रीतीने वाद निर्माण केले जातात याचं एक दुर्दैवी उदाहरण आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी जी रायगडावरती वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे ती समाधी तात्काळातल्या तात्काळ काढून टाकावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. अल्टिमेटम म्हणून 31 ही तारीख दिलेली आहे. परंतु या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथापालथ झालेली आहे. वाघ्या पुतळ्याची जी समाधी रायगडावरती आहे ती समाधी काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काढण्यात आलेली होती आणि वाघ्या कुत्र्याचा कडेलोट हा रायगडावरून केलेला होता. त्याच अनुषंगानं पुन्हा हा इतिहास जसा दोहरवला जातो त्या पद्धतीनं हा विषय सुद्धा ऐरणीवर आलेला आहे. परंतु या वाघ्या कुत्र्याला काही जण समर्थन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळून येत आहेत. ज्या वेळेस वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरती स्थापित करण्यात आली त्या रायगडाच्या समाधीशी, त्या कुत्र्याच्या समाधीशी होळकरांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. होळकर आणि छत्रपती शिवराय यांचं किती घनिष्ठ नातं होतं, अतूट नातं होतं, कारण त्यांच्या सोयरिकी आहेत. छत्रपती घराण्यातील म्हणजे भोसले घराण्यातल्या मुली ह्या होळकर घराण्यामध्ये दिलेल्या आहेत. शाहू छत्रपतींनी त्या ठिकाणी त्या संबंध जोडलेले आहेत आणि ओघानं होळकरांचा आणि त्या वाघ्या कुत्र्याचा संबंध जोडण्यात येतोय आणि धनगर आणि मराठा हा वाद लावण्याचा प्रयत्न सध्या या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे.